नमस्कार, मी मनीष दाभाडे, पुणेकर. आता 2-3 लॉंग व्हिडिओ बनवले. तर मी माझ्या जीवनाची स्टोरी सांगतो म्हणून असं सांगितलं, पण स्टार्टिंग मामाच्या गावापासून, माझ्या जन्मगावापासून चालू झाली. तर असं नको तुम्हाला वाटायला की मी माझी स्वतःची सोडून मामाची सगळी स्टोरी सांगत बसले. ते ॲक्च्युली कसं, आता स्वतः जीवनाची जी स्टोरी बनवायची, तर मला जे काय वाटलं मामांबद्दल, माझ्या जीवनात जे जे लोक आले त्यांच्याबद्दल काय काय वाटलं, काय अनुभव घेतला, काय नाही, तोच सगळा शेअर करतो आहे. तर मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर असा विचार केला की काय बनवू, कसं बनवू. मला पण खूप प्रश्न पडले. तर मग मी विचार केला, चला आपण जे जन्म झाला आहे तर तिथूनच सुरुवात करू, जेणेकरून व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. आणि आयुष्यभराचं जर सांगायचं म्हटलं तर एक एक गोष्ट सांगायची तर व्हिडिओ बनवायला लागणार आहे, त्याला खूप टाईम पाहिजे, स्टोरी तेवढी मोठी पाहिजे. जन्मापासून सुरुवात करू, जेवढं आठवेल, जेवढं लक्षात आहे, जो अनुभव आला आहे ते सगळं शेअर करता येईल. तसंच पुढं हळूहळू टप्प्याने जाता येईल. अशा दृष्टीने मी मामाच्या गावापासून सुरुवात केली, अहमदनगरपासून. नवीन नाव अहिल्यानगर. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझं जन्म झालेलं सांगितलं, बाकीचे थोडं काही मामा वगैरे याच्याबद्दल सांगितलं. काल दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझे बाबा आणि आजी आणि आजोबा, आईचे वडील आणि आईची आई यांच्याबद्दल काही माहिती दिली. तर आज त्यांच्या थोडं जे काय शेत वगैरे आहे त्याच्याबद्दल काय काय थोड्या गोष्टी हे झाल्या त्या मी बोलतो. आणि त्याच्यानंतर मग मी माझी मोठी मावशी आहे, 2 नंबरची मावशी आहे, त्याच्यानंतर मामा आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप पुढे पुढे मी सांगत चाललं आहे. कारण मला एक प्रश्न वाटलं कसं सांगू, काय झालं. म्हटलं चला, मोठी मावशी म्हणजे आई आजोबा, सगळ्यात पहिले माझा जन्म झाला हे गाव, नंतर बाबा आणि आई हे मोठे त्यांच्याबद्दल सांगावं, त्याच्यानंतर जे मोठे आहेत मावशी आहे, त्याच्यानंतर कोण मामा आहे, त्याच्यानंतर कोण मावशी आहे, त्यानंतर कोणता मामा आहे, असं एक स्टेप बाय स्टेप सांगावं. आणि त्या परिवाराचं पूर्ण झाल्यानंतर मग त्यांच्या आजूबाजूच्या बाकीच्या काय जे आहेत त्यांचे चुलत भाऊ, चुलत मामा, त्यांचे काय माझ्यावर घडलेले किस्से, मला त्यांचा जो आलेला अनुभव आणि त्यांच्याबद्दल मनात काय असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, तर ह्या गोष्टी मला सांगायचा माझा प्रयत्न आहे. सेम ते मग मामाच्या तिकडचा सगळा विषय झाला की त्याच्यानंतर मग माझा बालपणाचा विषय होईल. कारण त्याच्यानंतर मग म्हणजे मामाच्या तिकडे कसं बालपणापासून तर आत्तापर्यंत जे काही गोष्टी त्या आम्ही थोडं शेअर करतो आहे. आणि त्याच्यानंतर मग तिकडचं सगळं झाल्यानंतर, तो व्हिडिओ झाल्यानंतर मग मी माझं बालपण कसं गेलं, माझ्या बालपणाच्या काही गोष्टी आल्या त्या मी शेअर करणार आहे. त्याच्यानंतर जवानीतल्या, किशोरपणातल्या, शाळेतल्या गोष्टी त्या झाल्यानंतर मग माझं जे मी बिझनेससाठी काही बाहेर गेलो त्या गोष्टी शेअर होतील. मग माझं लग्न झालं, माझी मुलं बाळं, ह्या गोष्टी शेअर होतील. माझा परिवार, माझे आईवडील, त्या गोष्टी अशा त्या गोष्टी सगळ्या शेअर करत मी. कारण जर कायमस्वरूपी व्हिडिओ जर टाकायचे असेल तर तसं तो लॉंग टाईम भेटलाही पाहिजे, अशा उद्देशाने माझं एक प्लॅनिंग आहे. सांगायचं उद्देश हेच की कुणाला असं वाटायला नको की बाबा मी माझ्या जीवनाची स्टोरी म्हणता बाकीच्यांचं सांगत बसलेलं आहे. पण ते स्टोरी तशी फक्त माझं एकट्याला, म्हणजे एका हातात टाळ्या वाजता माझं एकट्याचं चालणार नाही. फक्त माझ्या दृष्टिकोन काय त्यांना पाहण्याचा, विचार करण्याचा, त्यांना समजून घेण्याचा, एक मला जे जाणवलं, जे कारण माझ्या मनातलं हा इशू. आणि असो, आज थोडं टॉपिक थोडं काही त्यांच्यावर राहिलेला शेतीमधला काय अनुभव आहे, थोडं खेळायला काही गोष्टी आहेत, त्यांच्या गावातले मंदिर आहेत, थोडं अनुभव आहे तो सांगा. आणि मग नेक्स्ट व्हिडिओला मी मावशी जी मोठी मावशी आहे, त्यांची मुलं आहेत, मुली आहेत, त्या सगळ्यांबद्दल असं शेअर करतो पुढं सांगेल. तर पहिलं मी सांगितलं होतं की मामाच्याकडे घरी बैल बाजारा होता. बैल होती, गाडी होती, गाई होती, परत शेळ्या वगैरे, शेळ्या मेंढ्या होत्या, मेंढ्या नाही सॉरी शेळ्या होत्या. तर हे सगळं चालत असताना त्यांच्या शेतीला जाणं, शेतीतली काही कामं करणं, त्यांच्यावर थोडं म्हणजे आता लहानच असल्यामुळं काय ते सांगायचं तर थोडंफार आम्हाला काही एवढं त्यातलं माहिती नव्हतं. तर बऱ्याचशा गोष्टी खेळकुदामध्ये केल्या. त्यांच्या साईडला जास्त करून लिंबाची झाडं होते, म्हणजे कडुलिंब जो असतो त्याकडे कडुलिंबाची झाडं भरपूर. जसं तर परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मामाचे जे बैल आहेत ते बैल झोपून दिले की आम्ही जायचो. संध्याकाळच्या टायमाला पण मामा काही
गवताची ओझी असेल, काही का शेतातलं सामान असेल, काही घरी न्यायचं असेल ते सगळं गाडी टाकणार, गाडी घरी जाणार, असा प्रकार मामाच्या गावातला चालेल. मामाच्या शेतामध्ये आणि आमच्या पुण्यातल्या शेतामध्ये हा फरक असा आहे की आमच्या इकडे काळभोर जमीन आहे, मामाची थोडी तांबूस जमीन होती. आणि आमच्या शेतात आम्हाला अशी सवय होती, काळी जमीन असं त्यात खडे, बारीक खडे किंवा दगड वगैरे हे कमी राहायचे. त्यामुळे शेतामध्ये विना चप्पलचं जरी गेलं तरी पायाला त्रास होत नव्हता. अशी हिशोबाने आमच्या इकडे शेती. मामाच्या तिकडे शेतात चालणं म्हणजे पाय सोलटून जायचे. का तर ते त्यांच्याकडे तांबूस माती, थोडं मुरमुट त्यात मिक्सिंग असायचं, थोडं बारीक दाणे असायचे, मोठमोठ्या दगडी असायच्या. तर ती सवय थोडी आमच्या इकडे वेगळं तिकडे वेगळं. तर तिकडं अक्षरशः म्हणजे पायाला खूप रोतायचं आम्हाला चालायला. ते काही गोष्टी अशा आठवतात लहानपणी. आणि मामाची शेताच्या लगतच खालच्या साईडला विहीर होती, म्हणजे नदी त्यांची, नदीच्या बाजूलाच विहीर होती. ते विहिरीचं दोन ते 3 वेळेस मामाने पाणी, पहिली जी जुनी विहीर होती ती खोदली, तिला थोडं मोठं केलं, पाण्याचं जरा साठा कमी पडायचा. तर तिथे ते काम मी म्हणजे फर्स्ट टाईम पाहिलेलं माझ्या जीवनामध्ये. जे सुरुंग वगैरे लावतात ते सुरुंग कसे लावतात, काय करतात ते मी स्वतः पाहिलेलं. कारण ते उन्हाळ्यामध्येच काम केलं जायचं आणि आम्ही सुट्टीमध्ये शाळेच्या सुट्टीत उन्हाळ्यातच तिकडंच असायचं. त्यामुळे ह्या गोष्टी खूप जवळून पाहिल्या. त्यामुळे त्याचाही अनुभव मामाच्या तिकडंच मला खास करून आला. कारण इकडं आल्यानंतर, पुण्याला आल्यानंतर काय शाळा, घर, शाळा, बाकीचं काही विषय नाही. असं मामा तिकडं निवांत सुट्टीसाठीच 2 महिने जायचं. तर मामाच्या शेताच्या पलीकडे साईडला एक मोठा व्यापारी होता. तर त्याचे शेत होते. तर त्याच्या त्या साईडला तिकडे आंब्याची झाडं होती. तर त्या आंब्याची झाडं भरपूर होती, म्हणजे एक नव्हतं, असे 5-6 झाडं वगैरे लाईनशीर होते. तर अक्षरशः त्या झाडांना तिकडे गेलं की काय म्हणतात, भीती वाटायची. कारण झाडं खूप मोठी होती आंब्याची आणि नदी साईडला झाडं खूप मोठी. तर आणि त्या झाडाच्या तिकडे असा काळोख पडायचा जास्त, कारण खूप मोठी झाडं होती, भयानक वाटायची, कोणी नसायचं त्या ठिकाणी. तिथं त्यांची पण एक मोठी विहीर होती. तर ते आंबे खूप छान होते, आंबे खायला पण मजा वाटायची. आणि त्यांची जी नदी आहे, त्या नदीला जास्त काही पाणी मुळात राहायचंच नाही, म्हणजे पावसाळ्यात राहायचं, हिवाळ्यात जरा काही 2-4 महिने राहायचं, त्यानंतर मग पाणी आटून जायचं, तो मोकळाच होऊन जायचा. आणि तिकडं बहुतेक करून त्या नदीतनंच नंतर बैलगाडीचे रोड वगैरे पडायचे, येणं जाणं सगळं त्यातनं व्हायचं. तर तिथं एका सांगेल मामाच्या शेताच्या खालच्या बाजूला, विहिरीच्या बाजूला जी नदी होती, त्या नदीचे काही जुने किस्से आहेत की गावातनं आणि रानातनं येणं जाण्यासाठी ती नदी क्रॉस करून यावं लागायची. तर ती नदी जी क्रॉस व्हायची त्या ठिकाणी बरेच लोक, गावातले बाई लोक कपडे वगैरे धुण्यासाठी यायचे. तर मलाही आठवतं, मी आईबरोबर तिथं यायचं, मामीबरोबर यायचो, कपडे वगैरे तिथं व्हायचे, आम्ही त्यांच्यावरती पाण्यामध्ये खेळायचो. बऱ्याच वेळा ती गोष्टी व्हायच्या. आणि तिथनं नंतर परत त्याच नदीत क्रॉस करून आम्ही गाडी घेऊन पलीकडे साईडला शेतात जायचं. तर ते काही विषय आठवतात मला, पाण्याचे वगैरे ते गोष्टी आठवतात. एक वेळेस पाऊस खूप आलेला, पूर आलेला, आम्ही पलीकडे अडकलेले, तो एक किस्सा आठवतो. बरं, त्यांच्या इकडे ते शेताचं पाणी जाण्यासाठी जो काय शेताच्या कडेने जे मोठी नाळ काढलेली असते, मोठा खूप खड्डा घेऊन काढलेला असतं पाणी, साड्यांच्या शेतीचं पाणी जाण्यासाठी. तर त्यांचे ते बैलगाडीचे जे रोड होते, ते पाणीचे रोड होते, तर ते फुल भरून चालायचे. म्हणजे अक्षरशः अर्ध्या चाकापर्यंत पाणी राहायचं, त्याच्यामधून बैल चालायचे. ते अनुभव खूप छान होते पावसाळ्याचे, चांगले. एक किस्सा शेतातला मामाचा असा आठवतो. मामांचं माळरान एक म्हणून शेती होती, म्हणजे माळ होता, पूर्ण पठार भाग होता तो. तर त्या साईडला शेती होती मामाची. तर तिथला किस्सा असा होता की एक वेळेस मामानं आम्ही शेतीचे ते मामाची उन्हाळ्यामध्ये मशागत चालू होती शेतीची. मशागतीसाठी ज्यावेळेस गेलो तर अचानक वारं आलं, ढग आले, संध्याकाळी मला वाटतं 4-5चा काही टायमिंग होता. तर माझ्यासमोर एक आकाशातनं खूप मोठी वीज कडकडून खटकन त्या खडकावर पडली. तर ज्या ठिकाणी आमची बैलगाडी लावली होती शेतामध्ये, तर लिंबाचं तिथं पण एक छोटं लिंबाचं झाड होतं.
त्या लिंबाच्या झाडाखाली बैलगाडी लावलेली, बैलगाडीला बांधलेली होती. मामा मशागत केल्यानंतर मामा काहीतरी थोडं फ्री झाला होता, संध्याकाळी काम उरकलं होतं लवकर. मामा थोडं दुसऱ्या शेतामध्ये एक माणसावर बोलण्यासाठी गेले होते आणि नंतर मी एकटाच होतो. पाऊस फुल आलेला, जबरदस्त पाऊस आला. बैलगाडीला बांधलेली तशीच होते. मी बैलगाडीच्या पाऊस नको लागायला म्हणून बैलगाडीच्या खाली जाऊन बसलो. ही वीज जी वरून आली म्हणजे अचानक आभाळ आलं, वारा जोरात सुटायला लागला, आभाळ आलं, एकदम काळेढग, म्हणजे उन्हाचं डायरेक्ट एकदम सावलीमध्ये रूपांतर झालं ढगामध्ये. जोरात पाऊस यायला, खूप जोरात पाऊस आला. आणि त्या पावसामध्ये चालू असताना ढगातून मोठी वीज जोरात आली, कडकडत, आणि ती खटकनी समोर एका थोडं खडखड एरिया होता त्याच्यावरती पडली. जी पडली, खूप मोठा आवाज झाला, असे दगडी उडलेल्या हे झाल्या, एकदम म्हणजे घाबरलो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत मी असा प्रसंग पाहिला नाही. माझ्या डोळ्यासमोर पडलेली वीज, माझ्यापासून खूप अंतरावर नव्हती ती 500 मीटर पण नसेल, जवळच 100-200-300 मीटरवर होती. पण शेती पूर्ण अशी मोकळी असल्यामुळं 200-300 मीटर पण काही लांब नाही, असं जवळ दिसायचं. ती खडकात पडली, त्यावेळेस काही जाणवलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आलो तर तिथं झरा वाहत होता पाण्याचा. तिथं झरा नव्हता, ॲक्च्युली ते माळरान असल्यामुळे तिकडं पाणी प्यायचे पण खूप त्रास होता, तो झराच नव्हता. म्हणजे जीवनामध्ये हा प्रसंग बऱ्याचशा लोकांना कमी पाहायला मिळत असेल की झरे जे जमिनीतले तयार होतात ते कसे होतात, काय होतात. तर मी जिवंत उदाहरण पाहिलं. माझ्यासमोर वीज पडली, ती वीज पडली, दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी तो झरा चालू झाला आणि ते पाणी वाहत होतं. त्या झऱ्यातलं आम्ही पाणीही पिलो. मग नंतर बराच वेळा गेलो. नंतर आता तो जरा आहे की नाही काही लक्षात नाही. मामाने तेवढी शेती पण विकली. तर ते विषय सगळे ते पण सगळे तिथलं, पण तो एक अनुभव खूप छान घेतला मामाच्या शेतातला. त्याच्यानंतर मामाच्या शेतामध्ये मामी ते काय करायचे की घरी ते थोडंफार मिरच्या असो, कोथिंबीर असो, पुदिना, छोटं मोठं काही घरात जे काही लागतं. तर तिकडे कसं भाजीपाला विकणं वगैरे हा जुना प्रकार नव्हता. जे शेतामध्ये जे पाण्याचा भाग राहायचा, म्हणजे विहिरीच्या जवळ असो किंवा जिथं उसाच असतो काढलेला, म्हणजे पाण्याचा पाईप जो काढलेला असतो शेतामध्ये पाणी देण्यासाठी, तर त्याच्या आजूबाजूला थोडं शेती 4 गुंठे, 5 गुंठे, 2 गुंठे. तर गुरांसाठी जे काही गवत लागतं त्याला विलायती गवत म्हणतात. ते गवत मेथीच्या भाजीसारखं असतं. ते मेथीची भाजी सेम पाला तसा असतो. तर ते गवत लावलेलं, ते रोज संध्याकाळी जाताना 1 तासभर ते कापायचं, घेऊन जायचं शेळ्या गायांना. त्यामुळे बैल पण खायचे, शेळ्या खायच्या. तर ते त्या पाण्याच्या बाजूला ते गवत लावलेलं असतं. त्याच्याच बाजूला ते मिरच्या, वांगी, काही वांगीची रोप असायचे, मिरचीची रोप असायचे, थोडा लसूण लावलेला राहायचा, थोडे कांदे जे थोडे खराब झालेले कांदे राहतात ते पण ते लावायचे. त्याचे ते कांद्याच्या पाती यायच्या, कांदा चांगला यायचा काही. असे ते प्रकार त्यांचे ते चालायचे. मी ते पाहिलं त्यांनी. म्हणजे ते घरचा जो आत्ता शहरामध्ये किंवा आत्ताही बरेचसे खेड्यात पण आता ते करत नाही. लोक शक्यतो करून भाजीपाला हा विकत आणतात. ज्याच्या शेतात असं शेतात आहेत, म्हणजे तो विक्रीसाठी जो भाजीपाला बनवला असतो तेवढाच असतो त्यांच्याकडं. आता अन्यथा असं रोज काहीतरी शेतातनं जाऊन आणून घरी करायला होईल भाजी वगैरे, असा हा प्रकार आता बंद झाला शेतीचा. तर पहिला तसा नव्हता. पहिला असा मी डोळ्यांनी पाहिलं ना, माझे मामा ते करायचे की ते त्यांचं जिथं उसास होतं, म्हणजे पाणी येण्याचं जे काय मेन होतं, तिथं एक जमीन थोडी ओली त्यांनी ठेवलेली, बागायत थोडीशी. तिथंच एक लिंबाचं झाड होतं, त्याच्याखालीच रोज बैलगाडी लावली जायची. मामाचे बैल पण त्या लिंबाच्या झाडाखाली बसायचे. वैरण काठी सगळं तिथं असायचं बैलांसाठी. बैलांना जे पाणी पाजायचं वगैरे, तर ते पाट जो बनवला होता तर पाटाला असं मध्ये पाणी अडवलेलं राहायचं अर्धा. सकाळी आल्यानंतर मामा थोडं पाणी चालू करून द्यायचे, थोडं ते शेत भिजवून घ्यायचे. घेतल्यानंतर काही शेतीला कुठं द्यायचं असेल तर पाणी ठीक आहे, नाही तर रोज तर एवढं राहायचं कंटिन्यू की रोज शेत आल्यानंतर थोडं तेवढं पाणी चालू करायचं, थोडं काय ते बाजूचं भिजवून घ्यायचं सगळं. आणि ते बैलांना पाणी पिण्यासाठी तिथं पाटामध्ये पाणी साचून ठेवायचं. मग ते बकरी असणार, ते पिणार, बैल पिणार. संध्याकाळी जाताना पण तोच प्रकार, सकाळचा तो, दुपारचा, असं ते चालायचं त्यांचं. ते पाहायचं आम्ही. तर त्या ठिकाणी मिरच्या लावलेल्या असतं, कंटिन्यू मिरच्या राहायच्या, कांद्याची पात राहायची, परत ढोबळी मिरची राहायची, परत तुमचा
हादग्याची झाडं पण तिथं असायची बाजूला, पाण्यामुळे शेवग्याची हादग्याची झाडं एक अर्धं राहायचं. आणि अजून गवार राहायची, भेंडी राहायची, हे असे जे काही रोज पालेभाज्याचे छोडून आणि कोथिंबीर वगैरे टाकलेली असायची. आणि मेथी तर तिकडे काय नव्हती, पण मेथीची भाजी म्हणून जर खायची असेल तर बऱ्याच वेळा आमची मामी असे करायची की शेतात येताना काही मिरचीचा खरडा वगैरे ते आणायचे. आणि तो त्या टायमाला भांडे प्रकार हा थोडा कमी होता, तर ते गाडीकामध्ये बनवून ठेवलेले असायचं. छोटंसं जे कुंभारातून जे आपण मडकं गाडगं म्हणतात, तर छोट्या याला गाडगं म्हणतात काही, तर ते छोट्या गाडग्यात आणायचे. त्यात एकदम थंड राहायचं गाडग्यामध्ये. ते मिरची सगळं ठेचा वगैरे करून आणायचे मस्त मामी आमची. कधी कधी लाल मसाला असायचा हे असायचं. आणि ते काय करायचं, भाजीचं कधी काय प्रॉब्लेम होता, शेतात आल्यानंतर मामी काय करायच्या, तर इलायची रोज जे मेथीसारखं जे दिसतं सेम, तर त्याचे ते वरवरचे कवळे शेंडे तोडून घेणार, शेंडे तोडून सेम मेथीसारखी टेस्ट. ते मिरच्या पण तिथंच असायचं, लसूण तिथंच असायचं, सगळं ते तिथंच सगळं घ्यायचं ताजं फ्रेशमध्ये. एक 3 दगडी ठेवून चूल बनवायची, तिथंच ते तयार करायचं, झाली भाजी तयार. तिथंच दुपारी जेवायला भाजी तयार होऊन जायची. वांग्याची काही रोपं लावायचे, वांगे पण त्यात म्हणजे असं वरवरच्या बरेचसे पिकं ते लोकं लावायचे त्या ठिकाणी. तो एक छान अनुभव. म्हणजे शेतीमध्ये शक्यतो करून कोणाकडं जर म्हणजे जे खास करून स्पेशल शेतीत राहतात त्यांनी जे विकत आणण्यापेक्षा थोडंफार काही जर असं लावलं, आणि शक्यतो गावरान लावा. जर तुमचं स्वतःची शेती आहे, तुम्हाला टाईम आहे, तुम्ही शेतात राहताय, जवळ राहताय, तर थोड्या वस्तू या गावरानला लावा. तर जे हायब्रिड जे आहे, तर हायब्रिडमध्ये तो दम म्हणजे ते प्रोटीन तेवढं नाही आहे. गावरानमध्ये जी टेस्ट आहे आणि जे प्रोटीन आहे ते ह्याच्यामध्ये खूप आहे. गावरानमध्ये चांगलं आहे, ते खाल्लेलं चांगलं पण असतं. त्यामुळे शक्यतो होईल तेवढं ते गावरान करण्याचा प्रयत्न करा. ते गावरानचा आणि ह्याच्यामध्ये फरक आहे की गावरान जे काही वस्तू ती पटकन येत नाही, त्याला टाईम जास्त लागतो उगवण्यासाठी, फळ येण्यासाठी हे टाईम लागतो. आणि जे हायब्रिड ते फास्टमध्ये उगवतं आणि जास्त त्याला म्हणजे जास्त प्रमाणात वाढ पण होते आणि जास्त पीक पण मिळतं त्याच्यामधनं. तसं हायब्रिडमध्ये त्याच्या तुलनेने पीक हे कमी मिळतं, टाईमही जास्त होतो. पण जर स्वतःची शेती असेल आणि तेवढं जर छोटं मोठं तुम्ही बागायत करत असाल, तर घरच्या खाण्यापिण्यासाठी गावरान मेथी असो, गावरान शापू असो, गावरान गोष्टी जेवढे गावरान गवार आहे, गावरान गवार तुम्ही जर खाल्ले तर त्या गावरान गवारला चव असते. जे आत्ता जे इथे मार्केटमध्ये जे सिटीमध्ये आमच्याकडे जे मिळते ते गावरान नसते, तर त्या गवार तुम्ही बनवलेलंच पाहिजे ती चव येत नाही. आणि म्हणजे मी लहानपण माझं गरीबच गेलं आणि आत्ता जे आम्ही सिटीमध्ये वावरतो, तर त्यातनं मला त्या जुन्या गोष्टींनी आणि गोष्टींमध्ये जो फरक झाला आहे तो जाणवतो. तर ते जे गावरान जे होतं खाणं पिणं, भाकर म्हणा कुठं काय म्हणा, ते खूप म्हणजे बाजरीची ज्वारीची भाकर आहे, बाजरीची भाकर आहे, गावरान पीक उत्पन्न कमी होतं पण ते पौष्टिक होतं आणि खायला त्याला एक टेस्ट वेगळी येते. आत्ताची तुम्ही मेथीची भाजी करा, तिचा जो सुगंध येणार नाही तो गावरानचा सुगंध दररोज आहे. गावरान मिरची असो काय म्हणजे ज्या पण तुमच्या जुन्या गावरानी गावरान म्हणण्यापेक्षा ते गावरान कसं नाव पडलं मला माहीत नाही, पण जुन्या ज्या वस्तू होत्या त्या पीक कमी येत होतं, त्याला वेळ जास्त लागत होता, पण जास्त वेळाने जास्त कमी पीक असल्यामुळं त्याच्यामध्ये गुणधर्म खूप चांगले होते. म्हणजे माझं इंटेन्शन सांगायचं एवढं की जुन्या वस्तू चांगल्या होत्या खाण्यासाठी. मुळे पण काही ठिकाणी लावले असायचे, थोडं मग चांगलं होतं. थोडं गहू लावायचे स्वतःचे शेतातले, बरंचसं काही असं म्हणजे ज्वारी बाजरी तर मोठ्या प्रमाणात लावलं जात होतं, गहू लावला जात होता, पण तो गहू कमी प्रमाणात. कारण जुन्या जास्त करून ज्वारी आणि बाजरीची भाकर जास्त यूज व्हायची, गहू जास्त लोक खात नव्हते. आत्ता गव्हाचं प्रमाण जास्त वाढले आणि ज्वारी आणि बाजरीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर हे सगळं म्हणजे अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये शेती मशागत करताना बरेचसे ते त्यांच्या शेतामध्ये छोटे असे गोल दगड निघायचे, ते दगडी आम्ही वेचून बांधावर टाकायचो, शेतामध्ये निघाय त्यांचे शेत ते जवळ थोडी माळ नसल्यामुळे थोडं दगडी राहतातच त्यांच्या शेतात,
ते शेतातले रडले आम्ही बांध ओढायचो. बांध त्यांच्याकडे खूप मोठे. आमच्या इकडं आणि तिकडं हा फरक आहे की पुण्या साईडला आमच्या इथे जे बांध होते ते एकदम छोटे छोटे असतात, म्हणजे पाऊलवाट टाईप. एक माणूस त्याच्यावरून जायला असं पाऊलवाट टाईप बांध होते. नंतर तर तेही बांध दिसत नाही, असे बांध राहिले. तर आम्हाच्या तिकडं गेलं तर तो एक बांध खूप मोठा, म्हणजे पूर्ण ट्रक जाईल, 10-10 फुटाचे बांध, एवढे मोठे मोठे बांध. त्यांच्याकडं झाडी वगैरे पण कमी होती. आमच्या इकडं झाडी भरपूर होती पुण्या साईडला. मामा साईडला झाडी कमी होती. तिकडे जास्त करून नगर साईडला पाहिलं तर जास्त करून ते काटेची झाडं भरपूर आहेत. काय त्याला म्हणतात तर माझ्या लक्षात येणार आहे. काट्याला छोटे काटे असतात, झोडपा टाईप येत असतात, ते त्या साईडला खूप. नगर स्टेशनच्या तिकडून आम्ही निघायचो होतो जाताना ते सगळे ते झुडपं लागायचे आम्हाला. ते मिलिटरी एरिया सगळा होता, त्या मिलिटरी एरिया होता सगळा, तर ते सगळं लागायचं साईडने. आणि लिंबाची लिंब जे कडुलिंब आहे तो तिकडं सगळ्यात जास्त. आणि त्या लहानपणी असं एक मला किस्सा आठवला. ते कडुलिंबाचे आम्ही जिथं बैलगाडी लावायचे मामा आमची, लिंबासाठी एक दिवस मी गाडीत झोपलेलो होतो दुपारच्या टायमाला. लहानपणापासून बऱ्याच वेळा जाणार, पण थोडं चांगलं मला वाटतं मी काही नवी दहावीत असेल त्या टायमाला लेडीज नंतर यायला लागले. आणि ते लिंबोळ्या ज्या आहेत पिवळ्या झालेल्या लिंबोळ्या पिकलेल्या, ते लिंबोळ्या गोळा करून पोती बरोबर घेऊन जायचे. हा प्रकार काय चालू झाला माझ्या लक्षात येत नव्हता. तर मी विचारलं, म्हणजे एक लेडीजला मामाने पण विचारलं, तर आठवत नाही मला खास, विचारलं गेलो त्या टायमाला ते काय करता. तर म्हणले पेस्ट वगैरेसाठी किंवा साबणासाठी याच्यासाठी आयुर्वेदिक गोष्टींसाठी यूज केलं जातं. तर त्या पिवळ्या झाल्याच्या ज्या खाली पडलेल्या लिंबोळ्या आहेत त्या खेड्यागावांनी त्या बाया वेचायला यायच्या, म्हणजे पोतीच्या पोती करून घेऊन जायच्या. ते मी स्वतः तिथं पाहिलं, आज मी स्वतःच्या काळाने ऐकल्या गोष्टी. तर त्यावेळेस काय जुना जमाना होता, त्या काय असं काही टेक्निकल गोष्टी वगैरे जास्त माहीत नव्हतं. आयुर्वेदिक वगैरे असं काय चालतं वगैरे, आणि मी लहान असल्यामुळे मग त्याच्यावर माहिती नव्हता विषय. तर ते एक ते अनुभव त्यांच्या. आणि बरंचसं त्या साईडला मैत झाल्यानंतर थडगं जे बांधतात, तर त्यांच्या तिकडे शेती जी आहे, बरेचसे शेतांमध्ये थडगे बांधलेले असायचे. तर जसं मी मोठं होत गेलो तर मी विचारले काय ते थडगं म्हणजे. तर थडगं म्हणजे काय प्रकारच कळायचा. नंतर कळले की यांच्या इकडं माणूस वारल्यानंतर त्याच्या नावाने तो चौतारा बनवला जातो शेतामध्ये, त्यांच्या आठवण म्हणून काय म्हणून काय काय असेल त्याचा अर्थ म्हणून माहीत नाही. आणि त्यांचे आठवण म्हणून तो एक तो बनवला जातो आणि त्याला थोडं म्हणायचे. आणि ते भरपूर तिकडे राहायचे. आता कमी झालं काय माहीत नाही, पण आहे. आमच्या बाबांचं पण आहे, आमच्या आजींचं पण बनवलं आहे म्हणतात, पण मी पाहिलेलं नाही म्हणून माझ्या लक्षात नाही. बरंच टाईम आता इकडच्या काळातच आजी वारली काय माहिती. बाबांचा चौतारा मी गेलो, पाय पडले, जाऊन पाहिले. माझी आई पण बऱ्याच वेळा गेली. ज्यावेळेस बाबा वारले, बाबांचे जे चौतारा बांधला होता तिथं बऱ्याच वेळा जाऊन बसली. बाबांची तिला आठवण आली, मी तिच्यावर जायचो. पहिली ते म्हणजे बाबा वारल्यानंतर मला बऱ्याच वेळा ती आली की बाबांच्या थडग्यापाशी जायची, बसायची 2 मिनटं. तिच्या वडिलांच्या तिच्या आठवणी असेल तर जायची मला. तो एक शेतामधला तिकडचा एक तो प्रकार छान आहे की ते आठवण म्हणून माणसाचं एक थडगं वगैरे काही बांधतात. जुन्या टायमाला तो भरपूर होता. आता अलीकडच्या काळात बरंचसं तो नाहीसा होत चाललेला आहे. म्हणून मला मामाच्या गावाला जाताना बरेचसे शेतांमध्ये असं ते पहिले दिसायचे, पण आता ते कमी दिसतात, खूप कमी झाले. पहिले एवढे नाही. मामा तिकडं पहिलं जुन्या वाड्यांना ते पांढरी माती एक लिपण्यासाठी आणायचे. म्हणजे ॲक्च्युली मामांचे ज्यावेळेस ते सपऱ्याची घरं वगैरे ज्यावेळेस बांधले ते शेतात राहायला गेले, तर त्याला लिपण्यासाठी ती पांढरी माती आम्ही भरपूर वाहिली जुन्या वाड्यात तिकडची तिकडची. अजून एक शहरातला खास किस्सा, जे खत लागायचं, तर मामांचं गावातलं जे घर होतं तिथनं जो काय त्यांचा वाडा होता एक 400-500 मीटर, तो वाडा जो होता त्या वाड्याच्या पाठीमागच्या साईडला त्यांचा तो सगळं जे काय शेण वगैरे, बकरी शेळ्यांचं जे काही लेंड्या जे काही सगळे सारण जे घ्यायचं, झाडं वगैरे मारायची, सगळा कचरा टाकण्यासाठी त्यांची कचरकुंडी होती.
तर ते शेती असा मोठा खड्डा घेतला जात होता पहिला. त्या खड्ड्यामध्ये ते सगळं टाकलं जायचं वर्षभर, आणि उन्हाळ्यामध्ये ते काढलं जायचं. तोपर्यंत त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. कारण समजा ह्या उन्हाळ्यामध्ये जर ते काढलं तर ते काढल्यानंतर तो खड्डा मोकळा झाला. त्या खड्ड्यामध्ये आत्ता सुरुवात केली टाकायला ह्या उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यापासून. तर ह्या पावसाळ्यापासून सुरुवात केली तर पुढचा उन्हाळा येऊपर्यंत त्यात राहणार. मग त्यात पावसाचं पाणी जाणार, सगळं जाणार. ते यांचं जे काही ओलं शेण असेल, त्यात काड्या असतील, मग ते गाई बैलांना जे काही खायला टाकलेलं असतं, गवत असो, सरमड असो, ह्याच्या पेंडे म्हणतात, ज्वारी भाजीचे पेंडे टाकलेले असतात, पुढं काय जे काय असतं तर ते थोडं जे काही उरतं तर ते शेणाबद्दल, त्या कचऱ्याबद्दल ते सगळं नेऊन त्याच्यामध्ये टाकलं जातं त्या उकिरड्यामध्ये. तर त्याच्यानंतर कंपोस्ट खत पण छान तयार व्हायचं. आणि त्यावेळेस प्लास्टिक कागद हा विषयच नव्हता. प्लास्टिक कागद हा कुठेही दिसत नव्हता, खतामध्ये दिसत नाही, पुढे दिसणार. तर ते खत मी स्वतः खोदलेले, मी स्वतः ते खत भरलेले, खत नेऊन बैलगाडीत वाहून शेतामध्ये टाकलेले मामांबरोबर. ॲक्च्युली ते मामा मामी तेच करायचे जास्त. आम्ही आपलं बारीक लहान असल्यामुळं बाजूला उगाच खेळामध्ये करायचं. तर मला आठवतं ते खोदलेलं, आठवतं ते उकिरडा त्यांचं आठवतं, ते सगळं खत नेऊन टाकलेलं आठवतं शेतामध्ये. मग ते ठिकठिकाणी ढीग टाकायचे. नंतर मग दुसऱ्या दिवशी जाऊन ते लवकर पांगून टाकायचे किंवा संध्याकाळी टायमाला ते पांगवायचे खतं. तर ती बरीचशी कामं मी मामाकडं लहानपणी केली. अशी शेतीबद्दल पण तिकडची काही गोष्टी आहेत, माहिती छान आहे. आणि त्या टायमाला हे जे काही आत्ताचे जे काही खतं निघाले, रासायनिक म्हणा किंवा जैविक, रासायनिक, जे काही आत्ताची जी खतं आहेत, हा खताचा प्रकार जुन्या टायमाला नव्हताच. त्या टायमाला हेच राहायचं की ज्याच्या प्रत्येक घरी जनावरं राहायची. त्या जनावरांचं कुठेतरी त्यांनी एक गोठा केलेला असायचा. त्या गोठ्यातलं त्यांनी सगळं सारं जे काही कचरा आहे, शेण आहे, काय आहे, तो सगळं रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम गोठा साफ केला जात होता. तर साफ केल्याचं सगळं जे त्यांनी उकिरडा बनवलेलं असायचं त्या खड्ड्यामध्ये ते सगळं टाकायचं. त्याचं कंपोस्ट खत तयार व्हायचं. मग ते खत तयार झालं की ते उन्हाळ्यामध्ये वावरं पूर्ण पाळी वगैरे घालून सगळं क्लिअर केलं, नांगरायचे, पाळ्या घालायचे, आणि त्याच्यानंतर ते खत त्याच्यावर टाकून द्यायचे. त्याच्यावरच पूर्ण पीक यायचं. कोणतेही बाकीचा कोणता खर्च नव्हता. म्हणजे काही शेतीची आता स्पर्धा झालेली खर्चाची, की ॲक्च्युली आता काय झालं, पीक पण भरपूर मिळतं आहे, पण खर्च जो आहे ना तो जास्त होतो. आणि खर्च जो आहे ना जास्त होतो. तो खर्च कशाचा होतो जास्त करून? आता जो शेतीबद्दल आता मी बोलतो आहे त्याच्यात थोडे जरा एक आपल्या आता चालू माहिती सांगतो, की जो खर्च आता शेती बरेच लोक म्हणतात परवडत नाही. त्याचं न पडण्याचं कारण हे माझ्या मते असं आहे, मी जे लहानपणापासून पाहत आलो, माझा एक अनुभव सांगतो की का परवडत नाही आहे. न पडण्याचं कारण हे की जुन्या टायमाला शेती, जसं मी सांगितलं, खत हे जे काही बैल बारदाना राहायचा, शेळ्या मेंढ्या राहायच्या, त्यांचं जे काही शेण आणि त्यांचं जे काही गवत वगैरे, त्यांना जे काही खायला टाकलेल्या वस्तू ह्या सगळ्या मिक्स व्हायच्या, ह्या त्या उकिरड्यामध्ये जायच्या. ते खत बनायचं, ते खत शेतामध्ये टाकलं जायचं. ते शेतामध्ये टाकलं की त्याच्यामधूनच ती शेती तेच त्यांना खाद्य म्हणून वापरलं जायचं. आणि त्यातच तो एक म्हणजे खताचं, आता जे काही जेवढं खतं लागतात लोकांना बाहेरून आणलेलं, तो खर्च वाचून जायचा. फक्त एवढं आहे की शारीरिक मेहनत लागायची माणसाची, शारीरिक कष्ट लागायचे. आताही शारीरिक कष्ट लागतात नाही असं नाही, पण त्या टायमाला ते खत वाहणं करणं, ते घरातली एक बॉन्डिंग राहायचं. म्हणजे एकत्र परिवार असेल तर 4-5 लोक राहायचे घरात, सगळं एकत्र काम करणं, त्या हिशोबाने ते होऊन जायचं. आता कसं फॅमिली पण वेगळ्या झाल्यात, लोक कमी झाले. पहिलं जे एकत्र फॅमिलीचा हा एक उपयोग व्हायचा शेतीसाठी. बाहेरचे मजूर लागायचे, बाहेरचे मजूर कवचित लागले नाही तर बहुतेक लागायचे नाही. मोठं पीक काढायलाच बाहेरचे लागला, काय तर बाकीचं जे किरकोळ गोष्टी त्या लागणार नाही. शेतीची पेरणी स्वतः शेतकरी प्रत्येकजण करत होता. नंतर शेतीची पेरायची सुद्धा लोकांना माहीत नव्हती, पेरणं सुद्धा लोकांना येत नव्हतं. कोणतरी एक पेरणं, त्याच्यामागे सगळं पेरून घ्या असं होतं. पहिले लोक प्रत्येकजण पेरायचा, प्रत्येकजण मेहनत करायचा, प्रत्येकजण करायचा. तर ते शेतीच्या खर्चामध्ये खत हा मायनस होऊन जायचा. त्याच्यानंतर लागणारे मेहनतीला जी लोक लागायचे, आत्ता स्वतः एक शेतकरी तो आणि त्याची बायको जर सोडली किंवा त्याचा एखादा मुलगा मुलगी कोण असेल, एवढं सपोर्टर असत, ज्याचं चव असेल, तिच्या पुढं
आता सपोर्टर नाही राहील एका घरात. ते पण मुलगा मुलगी शाळा शिकतात, त्यांना काही पूर्ण वेळ देता येत नाही. दोघं नवरा बायको राहतात, तेच पूर्ण वेळ देऊन ते करणार. त्यातनं लेडीजचाही पूर्ण वेळ मिळत नाही, का तर तिला घरातले कामं करून ते शेतीचं काम करायचं. एकटा पुरुष उठतो की तो सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाही, का तर त्याला बाहेरचे पण कामं असतात. तर बाहेर समजा बँकेत जायचं किंवा मेलं गेलं वगैरे किंवा लग्न कार्य असेल तर त्याची ती बाहेरची कामं, ते ह्या गोष्टीतून त्याला पण वेळ कमी. म्हणजे पहिल्यासारखं कोणी पूर्ण टाईम देऊ शकत नाही आता शेताला. घरातली ही मदत पूर्णच कमी झाली, का तर कुटुंब विखरल्यामुळे. एक खूप मोठा मुद्दा आहे की कुटुंबाची जी एकोपा आहे तो एकोपा तुटल्यामुळं हा एक शेतीला तो पण एक तोटा आहे. कुटुंब विखरल्यामुळं काय झालं की लोक ही सगळी बाहेरूनच आणावं लागतात कामासाठी. तुम्ही वरचं 1-2 माणसाचं जे काम, पाणी देणं वगैरे हे असं एकट्याचं काम आहे तेवढं करू शकता. बाकीचे तिथं 2-2, 4-4, 8-8 लोक लागतात, ते नाही करू शकत. पहिलं घरातच 4-8 लोक राहायची, त्यामुळे होऊन जायचं. आता तसं होत नाही. आणि कुटुंबाचा जो काही प्रकार आहे आपला, म्हणजे मुलं बाळाचे आता प्रत्येकजण काय हम दो हमारे दो, नाही ते एकच, तो एक प्रकार झाला. त्याच्यामुळं ते एक लोकसंख्या म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची कमी होत चाललेली. एक शेतकऱ्याला एक मुलगा मुलगी असते किंवा 2 मुली असेल किंवा 2 मुली असतात, तेवढ्यातच ते चालतं. असं काही नाही. पहिलं म्हणजे मुलं 4-5 राहायचे, सोनं मग आले की 4-5 राहायच्या, त्यांची मुलं बाळं, असं मोठा परिवार राहायचा. आता तो एक प्रकार नाही राहिला. त्याच्यामुळे ते एक माणसाचा तुटवडा पडतो. मग बाहेरच्या माणसाचा एक पगार जास्त द्यावा लागतो. एक झालं खत, एक झाले माणसं काम करणारे. त्याच्यानंतर पहिल्या टायमाला, जुन्या टायमाला जे होतं ते हवा पाणी शुद्ध होतं, चांगलं पाणी पण शुद्ध होतं आणि हवा शुद्ध होती. तर त्याने काय व्हायचं की ते रोगजंतू वगैरे कमी पडायचे त्याच्यावर, पिकांवर. जुन्या टायमाला खूप रोगजंतू कमी पडायचे. उन्हाचा तेजही तसा राहायचा, पाऊसही तसा राहायचा, थंडी तशी राहायची. आता वातावरणाचं पण खूप काही चेंज झाले. काही ठिकाणी खूपच पाऊस पडतो, थंडी पडली तर खूपच पडते, ऊन पडलं तर खूपच पडतं आहे. असा प्रकारामुळे तो एक जरा फरक पडलेला आहे. तर तो एक फरक पडल्यामुळे त्याचा इफेक्ट म्हणून रोगजंतू जास्त वाढले. ते आता काय करतात की रोगजंतू जास्त वाढले तर औषधं फवारणी, पहिले जुन्या टायमाला औषध फवारणी ही प्रकार नव्हता, तो एक खर्च जातो. म्हणजे खत, औषध फवारणी, जे मॅन पॉवर लागतं ते, आणि दुसरं एक महत्त्वाचा सगळ्यात विषय, हे झाले 3 विषय. चौथा विषय असा की जे बियाणं असायचं, कांद्याचं रोप असो, तुमचं कोणतेही बियाणं, हे पहिलं शेतकरी स्वतःच्या घरातच तयार करायचं. कांद्यांचं तो काय करायचा, कांदे काढताना काही चांगला कांद्याचा माल जो आलेला असेल तो सोडून देणार एक साईडला. ते कांदे मोठे व्हायचे, त्यांना फुलं येणार, बी येणार, तेच बी तो यूज करायचा, तेच रोप तयार करणार आणि तेच लावणार. ज्वारी बाजरी काय आलं तर त्याचे मोठे मोठे दाणे राहणार, ते निवडून काढणार. बरेचसे प्रत्येक पिकाचे हे बियाणं हे स्वतः तो तयार करून ठेवायचं, आणि ते तयार केलं की पुढच्या वर्षी ते यूज व्हायचं. म्हणजे बियाणं हे पण विकत घेतलं जातं. म्हणजे आत्ता जेवढं काही शेतकरी बाहेरून विकत घेते हे त्या जुन्या टायमाला घ्यावंच लागायचं. म्हणजे जे काही पीक होईल त्या पूर्ण पिकाचा मोबदला हा टोटली पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्याला होता. आत्ता हे शक्य नाही, कारण आत्ता खत बाहेरून, औषधं बाहेरून, पॉवर बाहेरून, बियाणं पण बाहेरून, सगळंच बाहेरून असल्यामुळं नुसती एकटी शेती तुम्हाला काय पिकून देणार आहे. हा एक प्रकार झाल्यामुळे एक शेतीचा आत्ता न परवडण्याचा भाग झाला. तर हे एक मामाच्या शेतीवरून निघालेला विषय होता. थोडं मला जे काय थोडं गोष्टी जाणवल्या किंवा माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्याकडे मांडला. तो कितपत योग्य काही तुमच्या हिशोबाने ठरवा. मला ज्या काही गोष्टी वाढल्या, मला पण थोडी काही, कारण मी स्वतः शेतकरी, काही शेती मी पण बऱ्याच वर्षी शेती केलेली आहे स्वतः घरी. एवढा प्रॉपर शेतकरी नाही पण केलेली. लहानपणापासून शेती करताना माझ्या आजोबांना, वडिलांना, माझ्या मामांना, मामाच्या घरच्यांना त्यांनाही पाहिलेलं, मी स्वतःही केलेली आहे. तर मला काही थोडाफार अनुभव आहे, त्याप्रमाणे मी हे एक्सप्लेन केलेलं आहे, पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आज शेतीबद्दल एवढंच. याच्यामध्ये काही जर चुकलं असेल काय असेल तर माफ करा. नमस्कार.